उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि याच अनुषंगाने सध्या माळीण परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे आणि याचमुळे माळीण परिसरामध्ये असलेली जी गावं आहे आजूबाजूची त्या ठिकाणी सर्व भूस्खलन झालेलं पाहायला मिळते। आपण या ठिकाणी सध्या आलेलो आहोत। या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे सध्या जी पद्धतीने जे भूस्खलन झालेलं आहे त्यामुळे या गावाला खरं तर धोका झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत माळीण परिसर असेल किंवा आंबेगाव तालुका असेल, भीमाशंकरचा पट्टा असेल, या भागामध्ये खरं तर जोरदार पाऊस होत असतो आणि याचमुळे या परिसरामध्ये असलेले जे नागरिक आहेत ते सध्या भयभीत झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत काही नागरिक पण आहेत। दादा, मला सांगा की हे गाव कोणतं आहे आणि काय नक्की परिस्थिती आहे सध्या गावाची? हे गाव पंचाळे खुर्द आहे आणि 29 तारखेला पाऊस झाला मोठा। त्या पावसामध्ये फक्त 2 फुटाची बेग पडली होती आणि सतत पाऊस चालल्यामुळं आता 2 फुटाच्या ऐवजी 9-10 फुटाचे आता हे झालेलं आहे। इथं आम्ही पेपरलाही दिले आणि ती 2003 साली असं झालं होतं। तहसीलदाराने आम्हाला गावठाणा दिला होता इथं देवहांडावरून मारुती देवस्थान। तर त्या देवस्थान जमिनीमध्ये गावठाणा दिला, त्याच्यात 45 भूखंड वाटप केले तहसीलदारांनी। त्यानंतर पुजाऱ्याने त्याच्यावर स्टे आणला। तो स्टे आमच्या निकाल आमच्या सारखाच गावच्या सारखा लागला। पण आता परिस्थिती अशी झाली का ही जमीन आस्ते सरत चाललेली आणि एकूण आम्ही आज लिस्ट बनवली होती। पहिली 45 ची होती, आता 68 कुटुंबाचे आणि इतर पुणेवाले धरून 80 कुटुंब आहेत। सगळे बसलो होतो आजला। तर ती उद्या आम्ही ग्रामपंचायतीमध्ये आज ज्या पद्धतीने तुम्ही पाहता खरं तर भूस्खलन झालंय, जमिनीचा भाग खचला जातोय, हो काय कसं वाटतं एकदम एकंदरीत मनाला? माळीणच्या बाजूला तुम्ही राहताय, आम्हाला भीती वाटत आहे आणि माळीणची परिस्थिती झाली तशी आमची न म्हणून शासनाने दखल घेऊन आम्हाला त्वरित कुठेतरी आता तरी निवाऱ्यासाठी कुठेतरी स्थलांतर करावा आणि आमच्या गाव ताब्यात देऊन आम्हाला ते गावठाणा द्यावा। त्या गावठाण्यात घरकुलं शासनाकडून मंजूर करून आम्हाला तिथं स्थायिक करावं। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर माळीणची दुर्घटना घडली, त्या माळीणच्या दुर्घटनेला 10 वर्ष पूर्ण झालीत, मात्र आजूबाजूची जी गावं आहेत ती खरं तर धोक्यामध्ये राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत या गावाचं पुनर्वसन करावं अशीच मागणी या ठिकाणी नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि तशात काय झालंय, कारण अभिजित हिलेसा मी सुनील TV9 मराठी, माळीण आणि पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।